गेल्या अनेक काळापासून जुन्नरमध्ये बिबटे सापडत आहेत आणि या बिबट्यांची दहशतसुद्धा आहे. पण दुसरी चर्चा जुन्नरमध्ये रंगू लागली आहे ती म्हणजे बिबट्याचं हे पार्क बारामतीला जाण्याचं. जुन्नरला प्रस्तावित असलेलं हे बिबट सफारी पार्क बारामतीमध्ये स्थलांतर करण्याची घोषणा झाली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्याला 60 कोटी रुपयांचा निधीसुद्धा देण्यात आला. पण या बिबट सफारी पार्कवरून आता जुन्नरमधलं राजकीय वातावरण आणि लोकांमधल्या चर्चा चांगल्याच तापलेत. बिबट सफारी पार्कवरून सध्या पुणे जिल्ह्यातील 2 तालुक्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात जुन्नर पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला. मात्र याच दरम्यान जुन्नरमधील आंबेगव्हाण गावात बिबट्या सफारी पार्क उभारण्यासाठी सर्वे सुद्धा झाला. तत्कालीन मनसे आमदार शरद सोनवणेंच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याला सकारात्मकता दर्शवली. पण याबाबत पुढे मात्र काहीच झालं नाही आणि आता हा बिबट सफारी पार्क थेट बारामतीमध्ये करण्याची घोषणा झाली आणि त्यामुळे स्थानिक नागरिक नाराज झालेत. या बिबट्या सफारीचा पर्यटकांमुळे व्यवसाय उद्योगित होण्यासाठी या तालुक्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि बेरोजगार तरुणांसाठी या तालुक्यामध्ये अनेक प्रकारचा रोजगार निर्मिती तयार होईल आणि म्हणून या बिबट्या चळवळीमध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्या सफारी व्हावी अशी माझी मागणी आहे. तुम्ही निश्चितपणाने बारामतीला सिंगापूर करा, परंतु जुन्नरची जी अस्मिता जी आहे, आमची बिबट सफारी ही जुन्नरलाच राहू द्या. कारण या निमित्ताने असंख्य सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आमच्या आदिवासी लोकांना रोजगार मिळणार आहे. हा आमचा हक्काचा रोजगार. तुम्ही पळवून नेऊन आम्हाला आणखीन बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलू नका. जुन्नरमध्ये बिबट सफारी पार्क व्हावा यासाठी पाठपुरावा करणारे माजी आमदार शरद सोनवणे सुद्धा यामुळे संतप्त झालेत. शरद सोनवणेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेत पार्क स्थलांतरणाला विरोध केलाय. बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावं यासाठी सोनवणेंनी मंगळवारपासूनच किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याचा आदिवास खरं तर या बिबट सफारीचा मुळातच आमच्या बिबट्याचा आहे. जुन्नरमध्ये ती जुन्नरची एक शान आहे, तो अभिमान आहे. तो जर आम्हाला परत दिला तर चांगली गोष्ट आहे. जुन्नर तालुक्याच्या किल्ले शिवनेरीच्या शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी बसून प्राणांतिक उपोषण करण्याचा त्या ठिकाणी निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. माजी आमदारांचा रोष पाहता विद्यमान आमदार अतुल बेनकेंनीही आता बिबट सफारीसाठी वनाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत पार्क जुन्नरलाच करण्याची भूमिका जाहीर केली आहे. जुन्नर तालुक्यातले सर्वच राजकीय नेते मंडळी, पत्रकार, पर्यटनप्रेमी यांच्या माध्यमातून जी चळवळ उभी राहिलेली आहे तीच निश्चित प्रकारे त्या बैठकीतून ही बिबट सफारी जुन्नरलाच होईल. याच्यासाठी मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वस्व पणाला लावणार आहे आणि बिबट सफारी ही जुन्नरमध्येच करून दाखवणार आहे. 2016 पासून शासन दरबारी बिबट सफारीचा पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी मंत्री, मुख्य सचिव यांच्यासोबत अनेक बैठका सुद्धा झाल्या. आदिवासी भागातल्या आंबेगव्हाण इथल्या जागेची वनविभागाच्या मुख्य सचिवांनी पाहणी सुद्धा केली. मात्र ही जागा योग्य नसल्याचा कोणताही अहवाल नसताना आता हा पार्क बारामतीकडे नेण्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता जुन्नरकर बिबट सफारी पार्कसाठी मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. तिकडे जुन्नरचं बिबट सफारी हे बारामतीला जाणार असल्यानं जुन्नरमधल्या विविध संस्था आता पुढे सरसावले. या सगळ्यांनी सोशल मीडियात एक जनजागृती अभियानच सुरू केलं आहे. बिबट्या जुन्नरचा, सफारी पण जुन्नरलाच अशा हॅशटॅग त्यांनी वापरायला सुरुवात केली. मीडियात सध्या याची मोठी चर्चा आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावात बॅनर लावून त्यावर संदेश लिहून स्वाक्षरी मोहीमसुद्धा सुरू झाली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून बिबट सफारी पार्क जुन्नरलाच व्हावं यासाठी सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीनं दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत.
तरुण आणि साधारणतः लहान मुलं ह्याच्यावरती येऊन सहाय्य करतात आणि ते व्यक्त होत आहेत. फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे स्लोगन्स त्यांनी लिहिले, त्यांच्या मनात काय भाव आहेत ते सगळे त्यांनी ह्याच्यावरती व्यक्त केलेत. आणि ही मोहीम अशीच आम्ही चालू ठेवणार आहोत की जेणेकरून जुन्नरमध्ये बिबट सफारी व्हायलाच पाहिजे, हा आमचा एक उद्देश आहे. लोकांना त्यांच्या असंतोषाला व्यक्त होण्यासाठी जागा करून द्यायची, म्हणून मग आम्ही एक अराजकीय स्वरूपाचं व्यासपीठ सुरू केलं की ज्याच्यातून स्वाक्षरीची मोहीम घेतली. लोकांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जुन्नर बिबट सफारी व्हावी यासाठी मेल पाठवण्यासाठी देखील आम्ही लोकांना आवाहन केलं आहे आणि त्याला देखील अतिशय उदंड असा प्रतिसाद या निमित्तानं लाभत आहे. बिबट्या हा इथं अनुकूलित झालेला आहे आणि इथं अनुकूलित झालेला असताना त्याचा नैसर्गिक अधिवास डावलून त्याला दुसरीकडे कुठेतरी नेण्याचा मानवी प्रयत्न जो आहे तो खरं तर योग्य नाही आहे. मी जुन्नरमध्येच जन्माला आलेले, बिबट सफारी इथेच झाली पाहिजे आणि बिबट्या इथेच आला पाहिजे. शिवराय पण एक बिबट्यासारखेच होते. जुन्नरला पूर्व पश्चिम उत्तरदक्षिण मावा बिबट्या राहतो आणि अतिशय मोठं असं वनक्षेत्र इथं आहे आणि त्या बिबट्याचा सहवास, निसर्ग वाधिवास हा इथं असल्यामुळे ही बिबट्या सफारी इथंच हवी अशी माझी इच्छा आहे. एक जुन्नरकर नागरिक म्हणून माझी नाही तर तमाम सर्व नागरिकांची इच्छा आहे. जे आमचं काही हक्काचं आहे ते नेऊ नका आणि सरकारला एवढीच विनंती असेल की जे काही बारामतीला प्रकल्प नेणार आहेत तर तो नेऊ नका. जे जुन्नरचा बिबट्या आणि सफारी पण जुन्नरलाच हवी हीच आमची इच्छा आहे. तिकडे जुन्नर वनविभागात पोषक वातावरणामुळे बिबट्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांचे हल्ले सुद्धा वाढत होते. हेच लक्षात घेऊन माणिकडोह इथे देशातलं पहिलं बिबट निवारा केंद्र उभारलं. आपण पाहूयात इथला ग्राउंड झिरो रिपोर्ट. जुन्नरमध्ये कधी भक्ष्याच्या शोधात पाठलाग करताना तर कधी रस्ता ओलांडताना वाहनांना धडकून अनेक बिबटे जखमी होतात. काही वेळा बिबट्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्यात. बिबट्यांचं परिसरातील वास्तव्य पाहता आणि त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं 2002 मध्ये माणिकडोह इथं बिबट्या निवारण केंद्र उभारलं गेलं. आज इथे 33 बिबटे ठेवण्यात आलेत. बिबट्यांची संख्या वाढत असल्यानं सध्या इथली जागा अपुरी पडतीये. सध्या महाराष्ट्र शासनाने विस्तारीकरणासाठी परमिशन दिल्यामुळे या ठिकाणी आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटची त्या बिबट निवारा केंद्रालगत असणारी जागा मिळणार आहे. त्या जागेचा उपयोग आपल्याला या बिबट निवारा केंद्राच्या विस्तारासाठी आणि बिबट्यांसाठी भविष्यामध्ये होणार आहे. सुरुवातीला जुन्नर तालुक्यात बिबटे आणि मानव संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र वनविभागाच्या प्रयत्नांनी सध्या हा संघर्ष कमी झालाय. त्यामुळे आता बिबट सफारी पार्क दुसरीकडे न करता जुन्नरमध्येच करावं अशी सर्व स्तरातून मागणी होतीये. हळूहळू या हल्ल्यांचं प्रमाण कमी होत आलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एक प्रकारचं सहजीवन बिबट्यांसंदर्भात वाढवलेलं आहे आणि बिबट्यांच्या संदर्भात हल्ले होऊ नयेत म्हणून आवश्यक ती काळजी शेतकरी मोठ्या प्रमाणात घेऊ लागलेले आहेत. जुन्नर तालुक्यातच बिबट्या सफारी व्हावी ही इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी आहे. सातत्यपूर्ण अधिवासामुळे जुन्नरकरांना आता बिबट आपल्यातलेच वाटू लागलाय. त्यामुळे जुन्नरमध्ये बिबट पार्क झाल्यास पुढील काळात हे नातं अधिकाधिक घट्ट होण्यास मदत होईल, यात काही शंकाच नाही. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. सुमारे 2 दशकांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील बिबट अन्न आणि पाण्याच्या शोधात जुन्नरमधल्या बागायती पट्ट्यात दाखल झाला आणि मग सुरू झाला मानव आणि बिबट यांच्यातला संघर्ष. अनेकांना आजही बिबट्याचा हल्ला आठवला थरकाप उडतो. पण यापैकीच एक आहे ओतूरचा कौस्तुभ बटवाल. पाहूयात कौस्तुभसोबत नेमकं काय घडलं होतं आणि त्याचा अनुभव काय. सुमारे 2 दशकांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगेतले बिबट अन्न आणि पाण्याच्या शोधात जुन्नरमधल्या बागायती पट्ट्यात दाखल झाले आणि मग सुरू झाला मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष. अनेकांना आजही बिबट्याचा हल्ला आठवला की अक्षरशः थरकाप उडतो. यापैकीच एक आहे ओतूरचा कौस्तुभ बटवाल. पाहुयात कौस्तुभ बद्दल नेमकं काय घडलं ते. ओतूरच्या कोळमळ्यातला हा आहे कौस्तुभ बटवाल.
अवघ्या 3 वर्षांचा असताना कौस्तुभला याच घराच्या अंगणातून बिबट्यानं तोंडात पकडून फरफटत पळवून नेलं होतं. या सगळ्या वातावरणामध्ये ज्यावेळेस रात्रीच्या वेळी किंवा दिवसासुद्धा माणसं घराच्या बाहेर पडायची त्यावेळेस बिबट्याची दहशत होती. बिबट्याचा हा पहिला हल्ला होता आणि कौस्तुभ 3 वर्षाचा असताना त्याला बिबट्यानं तोंडामध्ये घेऊन केळीमध्ये धूम ठोकली होती. तेव्हा आणि आता मानवावरती होणारे हल्ले कमी जरी झाले असले तरी दहशत मात्र कायम आहे. पण आता इथल्या माणसांनी बिबट्याशी मैत्री करून घेतलेली आहे. पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून कौस्तुभ बिबट्याच्या तावडीतून वाचला. मे 2001 मधली ही घटना आठवली की आजही अंगावर काटा येतो. पण असं असलं तरी कौस्तुभचं बिबट्यांबद्दलचं प्रेम काही कमी झालेलं नाही. शेजारी केळी असल्यामुळे आम्ही पळतच गेलो दोघे पण आम्हाला काही सापडलं नाही. परत आम्ही फिरून आलो तर त्याच्या तोंडात बाळ होतं वाघाच्या, आणि मग त्यांनी लांबूनच कुदळी फेकून मारली. बाळाला त्यांनी खाली सोडलं आणि तो उसाच्या रानात निघून गेला. नाही तसं तिरस्कार नाही काही, मुक्का प्राणी आहे तो. जुन्नर तालुक्याची अस्मिता आहे. बिबटे सफारी आपल्या तालुक्यात राहिली पाहिजे. कौस्तुभच्या वडिलांना सुद्धा बिबट्याच्या अधिवासाची सवय झाली आहे. त्यामुळे बिबट सफारी पार्क जुन्नरमध्येच व्हावं असं त्यांना आवर्जून वाटतं. एवढी भीती वाटत नाही एवढी बिबट्याची. आणि त्यावेळेला बिबटे नवीनच आले होते ना, त्यामुळं त्यावेळेला भीती वाटतच नव्हती, पण हल्ले व्हायचे. आणि आता हल्ले होते पण लोक घाबरत नाही बिबट्यांना. घरची गरिबी आणि अपंगत्व असतानाही जिद्दीनं कौस्तुभनं बी मेकॅनिकल पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वन विभागानं त्याला हल्ला झाला तेव्हा तुटपुंजी मदत केली होती खरी, पण आता या विभागात नोकरी मिळावी म्हणून तो प्रयत्न करतोय. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. कोळमळ्यातल्या कौस्तुभप्रमाणेच जुन्नर तालुक्यात अनेकांनी बिबट्याच्या हल्ल्यांचा अनुभव घेतलाय. बिबट्या आणि मानवाच्या संघर्षात काहींनी आपले जीवलग गमावले तर काहींना कायमचं अपंगत्व सुद्धा आलं. हा आहे मोमीन बसीरवर. साधारण 2 वर्षांपूर्वी मोमीनवर बिबट्यानं हल्ला केला होता. रात्रीच्या वेळेला दुकान बंद करून बाईकवरून प्रवास करणाऱ्या मोमीनवर बिबट्यानं अचानक झडप घातली. या हल्ल्यामध्ये मोमीनच्या अंगावर काही जखमा झाल्या. मात्र आता त्याच्या मनातली बिबट्याची भीती पूर्णतः नाहीशी झाली आहे असं तो सांगतो. तर मला असं वाटतंय की याची भीती कमी झाली आहे. बिबट्या नॅचरल आहे, म्हणजे आता माणसाळलेला आहे. आता आम्हाला नेहमीच दिसतोय, नेहमीच वावरणारा प्राणी आहे. आज वाटतंय काही वाटत नाही. दिसला तरी आम्ही काही म्हणजे रिॲक्शन नाही. आम्हाला दिसला आम्ही सरळ निघून जातो, आणि तो पण काही असं हे नाही. जर त्याच्या जवळ गेलो तरच तो आम्हाला जास्त हे करतो, नाही का, प्राणघात हल्ला करू शकतो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात असलेला बिबट्या त्या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीमुळं आणि धरणांच्या संख्येमुळं बागायती पट्ट्यात आला. जुन्नर परिसरामध्ये असलेलं ऊसाचं क्षेत्र ते त्याचं आवडतं ठिकाण बनू लागलं. याच ऊसामध्ये त्याला उपलब्ध असलेला पाणी आणि चारा मुबलक प्रमाणात मिळायला लागला आणि मग या ठिकाणची संख्यासुद्धा वाढत गेली. जुन्नर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांप्रमाणे येडगाव इथल्या किरण नेहरकर यांनाही बिबट्याच्या हल्ल्याचा अनुभव आलाय. घर मळ्यामध्ये आडरस्त्याला असल्यानं गोठ्याच्या जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात त्यांची गाय ठार झाली होती. त्यांच्या घराच्या आसपासही बिबट्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत. पण असं असलं तरी ना किरणचं बिबट प्रेम कमी झालंय ना त्यांच्या कुटुंबियांचं. मी नेहमी आमच्या बघण्यात असतो बिबट्या, आणि नेहमी आमच्यावरती आम्हाला आमची कालवड झाली. आता इथे माझ्या मामांचा मुलगा आहे, त्यांची शेळी होती, ती शेळी धरली होती. तरी पण आम्हाला असं वाटतं की बिबट सफारी ही आपल्या येडगावमध्ये म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्यामध्येच झाली पाहिजे, आणि ते बारामतीला न जाता तो प्रकल्प आपल्या जुन्नरमध्येच राबवण्यात आला पाहिजे. निघताना बाहेर 2-3 सोबतच निघतो, हातामध्ये काठी वगैरे घेऊन. आणि बाहेर असं घरातनं बाहेर आलं ना की बागेमध्ये पण 2-3 वेळा बघितला. त्यावेळेस
मुलांना बाहेर हाक मारली, त्यांनी मग ते हुसकावून लावलं काठी घेऊन. नंतर असं म्हणजे बिबट्या आमचा आता मित्रासारखाच झाला आहे, आम्हाला तो बाहेर नाही गेला पाहिजे. एकंदरीतच सध्या बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष काहीसा मवाळ झालाय. पण बिबट सफारी पार्क दुसरीकडे हलवण्याच्या चर्चेनं शेतकरी वर्गातून बिबटे इथेच राहावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. मानवावरती होणारे हल्ले कमी जरी झाले असले तरी दहशत मात्र कायम आहे. पण आता इथल्या माणसांनी बिबट्याशी मैत्री करून घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. जुन्नरचे बिबटे आणि पार्क बारामतीत. बिबट आणि मानव संघर्षाबरोबरच जुन्नर तालुका मानव बिबट सहजीवनाचं सुद्धा एक खूप आगळं वेगळं उदाहरण आहे आणि डेस्टिनेशन आहे. आणि त्यामुळे जुन्नर वनविभागातल्या बिबट्यांच्या गणनेसाठी अत्याधुनिक शास्त्रोक्त प्रणालीचा अवलंब केला जातोय. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात WII कडून ही गणना कशी होते पाहूयात एक खास रिपोर्ट. जुन्नरमध्ये मानव बिबट संघर्ष वाढत असताना आजपर्यंत कधीही न झालेली बिबट्याची गणना होतीये. यासाठी 100 ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर केला जातोय. सॉफ्टवेअर प्रणालीचाही वापर केला जाणार असून यातून बिबट्यांच्या वर्तनशैलीचे अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रुचा घाणेकर आणि कुमार अंकित हे दोघे मागील काही दिवसांपासून जुन्नरमध्ये तळ ठोकून आहेत. नक्की काय किती आहेत बिबटे, कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, ते किती लांब फिरतात आणि नक्की मादी किती आहेत, नर किती आहेत, पिल्लं किती आहेत, ह्याचा अंदाज कोणालाच नक्की सांगता येत नाही. सगळ्यांना जर आपण विचारायला गेलो तर सगळे म्हणतात की हो आधीपेक्षा खूप वाढलेले आहेत. तर ते नक्की किती वाढले आहेत आणि आत्ता सध्याची संख्या किती आहे ह्याचा शोध ह्या प्रोजेक्टच्या थ्रू आपण करणार आहोत. या प्रकल्पासाठी शासनाच्या कॅम्पा योजनेतून 3 कोटी रुपये उपलब्ध झालेत. जुन्नर वनविभागाच्या अंतर्गत जुन्नर, शिरूर, खेड आणि आंबेगाव या 4 तालुक्यांचा समावेश आहे. या 4ही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे या नवीन गणनेतून जुन्नर वनविभागातील बिबट्यांची एकूण संख्या स्पष्ट होणार आहे. बिबट्यांच्या गणनेचा तपशील 4 वर्षांमध्ये संकलित होणार आहे. एका वेळी 50 चौरस किलोमीटर अंतरात 100 ट्रॅप कॅमेरे लावले गेले. महिन्याभरातील निरीक्षण नोंदीचं संकलन सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे केलं जात आहे. कैमरा ट्रैप को हर एक 2 किलोमीटर के अंतर में एक ग्रिड में लगाते हैं और हम कोशिश करते हैं कि विप्टिया का, लेपर्ड का उसमें दोनों फ्लैंक के फोटोग्राफ्स आए, राइट भी आए और लेफ्ट भी आए. तो उसके बाद में फिर हम उससे एनालिसिस करके जो टेक्निक्स है उससे हम पता लगा सकते हैं कि यहाँ पे कितना है. तो चूँकि जुन्नर फॉरेस्ट डिवीज़न बहुत बड़ा है तो हम ये एक्सरसाइज कोशिश कर रहे हैं कि हम इसको 3, 4, 5 ब्लॉक में अलग अलग टाइम पे, अलग अलग समय पे हम इसको कोशिश कर रहे हैं कि यहाँ पे हम नंबर, जो भी लेपर्ड का नंबर है वो यहाँ पे जान सके. ट्रॅप कॅमेऱ्यातून वेळोवेळी टिपल्या जाणाऱ्या बिबट्यांच्या हालचाली तसंच बिबट्यांच्या शरीरावरील ठिपके, त्यांचा रचनांकित प्रकार याचीही नोंद कॅमेऱ्याच्या माध्यमातून सॉफ्टवेअरमध्ये होत असते. त्यामुळे कोणता बिबट्या कोणत्या परिसरात वास्तव्य करतो, त्याची एकूण किती परिघातील भटकंती आहे, अशा अनेक नोंदी निरीक्षणातून पुढे येणार आहेत. बिबट्या व्यवस्थापनासाठी या शास्त्रीय अभ्यासातून येणारे निष्कर्ष WII कडून शासनाला दिले जाणार आहेत. त्यातून बिबटे मानव संघर्ष दूर करण्याकरता कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात याचं धोरण ठरण्यास मदत होणार आहे. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. बिबट आणि मानव यांचे संबंध काही अन्य पाळीव प्राण्यांसारखे मैत्रीपूर्ण तर होणारच नाहीत, पण बिबट पार्कवरनं माणूस आणि माणूस यांच्यातले संबंध मात्र ताणले जायला नकोत. या विशेष कार्यक्रमात इथे थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.